इचलकरंजी महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौर ऍक्शन मोडमध्ये झाले. आपण जर बघितलं तर इचलकरंजी स्वच्छ सुंदर बनवलं जाणार आहे. आपण जर एका बाजूला जर बघितलं तर इंदोरचा दौरा झाल्यानंतर इचलकरंजीची कायापालट करण्यासाठी सध्या वेगवेगळ्या भागांना व्हिजिट देत आहेत. महापौर साहेब काय सांगाल, आज तुम्ही इचलकरंजी अतिक्रमण मुक्त घेण्याचा हाती घेतलेला आहे, ज्या ठिकाणी पाणी वाया जाते त्या मोहीम हाती घेतलेला आहे, काय सांगाल? स्वतः ग्राउंडवर उतरून आज तुम्ही काम करायला आला. नागरिकांच्या आपल्या माननीय उपमहापौर आणि मला म्हणजे नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या की पाणी गेटमधून वगैरे असं बाहेर पडतंय, चांगलं पाणी आहे असं. ते बघण्यासाठी आणि खूप दिवसापासून येतंय हे अशी तक्रारी आल्यानंतर स्वतः मी बघण्यासाठी इथं आलो होतो. आल्यानंतर इथं मी माहिती घेतली. माहिती घेतल्याप्रमाणे असं दिसलं की पाण्याचं प्रमाण जे फिल्टरचं जे आहे, फिल्टर करण्याचं प्रमाण म्हणजे पंचगंगेतनं बी आपण घ्यायला लागलोय, बाहेरून असं घ्यायला लागलोय. फिल्टर करण्याचं प्रमाण आम्ही वाढवलंय. वाढवल्यामुळं म्हणजे इथं माहिती मला अशी मिळाल्या, वाढवलंय. आणि वाढवल्यामुळं जे वॉशआउट करून जे थोडं बाहेर निघणारं जे पाणी असतंय त्याचंही वाढ प्रचंड प्रमाणात झाल्या. अगोदरचे जे आमचं नियोजन आहे की कमी प्रमाणात पाणी बाहेर जायचं होतं असं होतं, पण आता त्याचं प्रमाण लगेचच वाढलंय. एक 2-3 महिन्यामध्ये काम फास्ट चालू असल्यामुळं त्याचं लगेचच वाढलंय. खरं जे पाणी बाहेर जायला पाहिजे, जो निचरा व्हायला पाहिजे, पूर्वीच्या ज्या पाईपलाईन्स असतील त्यातनं कमी जायचंय. आता वाढल्यामुळं त्याचं पर्यायी व्यवस्था नसल्यामुळं ते पाणी थोडं बाहेर गेलंय. त्याच्या सूचना आपण देण्यासाठी इथं आलोय. आता नागरिकांची बी माहिती घेतली. त्यानंतर आम्ही कर्मचाऱ्यांना बी इथं सूचना दिलेल्या आहेत की ज्याला जे काय लवकरात लवकर करायला लागते त्या गोष्टी करा. कारण नागरी वस्तीत पाणी जाणं किंवा रस्त्यावर जाणं हे चुकीचं आहे. ते पाणी दिसायला बी चांगलं आहे आणि कुठंतरी आपल्याला ते वापरता येतंय का हे बी बघण्यासाठी आम्ही तशा सूचना दिलेल्या आहेत. आता इथं इचलकरंजी येणाऱ्या 21 तारखेपासून तुम्ही अतिक्रमण मुक्त शहर इचलकरंजी करणार, काय ऍक्शन प्लॅन आहे, कसं नियोजन असणार? नाही, आतापर्यंत अतिक्रमणाचं कसं झालेलं आहे, प्रशासन उतरतंय अतिक्रमण काढण्यासाठी, पण होतंय का एक 4-8-10 दिवसासाठी जे अतिक्रमण काढलं जातंय. पण आताच्या परिस्थितीला तसं होणार नाही आहे. कारण आम्ही अतिक्रमणाच्या सूचना जवळजवळ 1.5 महिने झालं सूचना देत आहोत. त्याच्यानंतर आम्ही आता तारीख जाहीर केली आहे की 21 तारीख ही शेवटची असेल. मेन जे वाहतुकीचे जे मेन रस्ते आहेत त्या मेन रस्त्यावर कुठलंही कसलंही अतिक्रमण असणार नाही आहे. ही 21 तारखेची सूचना 3 ते 4 दिवस अगोदर दिलेली आहे आणि कमीत कमी 17 ते 18 दिवस आम्ही अगोदर सूचना दिलेल्या आहेत की जेणेकरून जे गोरगरीब वगैरे असतील त्यांचा स्वतःचा त्यांनी विचार करावा, गाळे घ्यावे किंवा जागा दुसरीकडे बघावी. ह्याच्यासाठी आम्ही वेळ दिलाय. वेळ दिलाय याचा अर्थच असा आहे की हा कुठल्याही परिस्थितीमध्ये इचलकरंजी अतिक्रमण मुक्त करणार आहे. पहिल्या फेजला जे मेन रस्ते आहेत ते अतिक्रमण मुक्त करणार कुठल्याही परिस्थितीमध्ये आहेत. त्यामुळं त्यांना वेळ देताना खूप दिलाय की त्यांनी त्यांचं काय असेल ते बघून घ्यावं याच्यासाठी. इंदोर सारखी इचलकरंजी रोल मॉडेल बनवणार महाराष्ट्रात? नाही, मी बनवणारच किंवा मी करणारच असं आम्ही कधी नाही करत. पण एवढं माहिती आहे की जे करणार ते प्रामाणिकपणे करणार, स्वच्छ मनानं करणार. यश अपयश आपल्या कामावर अवलंबून असतंय. पण निश्चितच जसं इंदोरमध्ये जाऊन आल्यानंतर आम्ही करायला लागलो तसं आम्ही टार्गेट आमचे सगळे नगरसेवक सगळे आणि प्रतिनिधी आणि प्रशासन त्याच विचारामध्ये आहे की जेणेकरून गडबडीत कुठला निर्णय होऊ नये. आणि गडबडीत निर्णय घेतल्यामुळे कसं होतंय, एखाद्याचं पुरं जर प्लॅनिंग नसेल आणि त्या प्लॅनिंग प्रमाणे जर आपण नाही गेलो आणि अचानक मग आम्ही सगळ्यांना सांगणार मी 100% आम्ही इंदोर करणार, पण पुढे जाऊन कुठल्या जर अडचणी निर्माण झाल्या तर परत थांबावं लागतंय. त्याच्यापेक्षा घंटागाडीचा जो प्रश्न आहे, घंटागाडी व्यवस्थित करणे, नीटनेटके घंटागाडींचं नियोजन करणे, जेणेकरून जेवढ्या गाड्या लागतात त्याच्याही पेक्षा आपल्याकडे 3-4 गाड्या जास्त पाहिजेत. एखादी बंद पडल्यानंतर सुद्धा तिथं लगेच त्याला प्लॅन दुसरा पाहिजे, बी प्लॅन तिथं तयार पाहिजे. ती आहे. त्यानंतर तो कचरा जाणार आपल्या डम्पिंग ग्राउंडला. तिथं गेल्यानंतर त्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लागते हे आजच मी सकाळी सूचना दिलेल्या आहेत. माझ्या जे आपले अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना मी 9 तारीख शेवट दिलेल्या आहे. 9 तारखेपर्यंत ते जे अगोदरचे आम्हाला म्हणजे आम्ही असमाधानी आहोत कंपनीवर घंटागाडीच्या, आणि परत तिथं जाऊन ज्या प्रक्रिया ज्या ह्याच्यावर होत्या कचऱ्यावर, त्या 2 कंपन्यांच्यावर आम्ही असमाधानी आहोत. आम्ही कसं आहे त्यांचे 4-4, 5-5 महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट अजून शिल्लक आहेत. पण आम्हाला ज्या पद्धतीनं काम करायचं आहे त्यांच्यासोबत आम्ही काम करू शकत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना बोलवून घेतलंय. चांगल्या पद्धतीनं सांगायचा प्रयत्न चालू आहे. 9 तारखेपर्यंत जर चांगल्या पद्धतीने विषय नाही संपला तर मी तशा सूचना दिलेल्या आहेत, तशी कागद तयार करायला लावलेले आहेत. त्या दोन्हीच्या दोन्ही कंपनी सरळ ब्लॅकलिस्ट करून जे काय त्यांच्यावर कारवाई करता येईल त्या पद्धतीने करणार आहे. कारण त्या कंपनीसोबत त्यांनी ज्या पद्धती काम करण्याची त्यांची जी पद्धत आहे
त्याच्यामध्ये आम्ही काम करू शकत नाही. जर इंदोर आमच्या डोक्यामध्ये असेल तर त्यांच्यासोबत आम्ही काम करू शकत नाही. त्यांची जी पद्धत आहे त्या पद्धतीने आम्ही काम करू शकत नाही. त्यासाठी त्यांना 9 तारखेची शेवट डेडलाईन दिलेली आहे. आपल्यावर होते महापौर यांनी सांगितलं की इचलकरंजी जरी आम्ही जर काम करलो पण प्लॅन करूनच इचलकरंजी इंदोर प्रमाणे रोल मॉडेल. आपल्यावर उपमहापौर आहेत साहेब, काय सांगाल स्वच्छतेच्या बाबतीत तुम्ही आग्रही असता आणि इथंही बऱ्यापैकी आता 2 महिने 2.5 महिने निवडून आल्यानंतर तुम्ही बघितलं परिस्थिती काय, तुम्ही दोघांनी मिळून एक ऍक्शन प्लॅन तयार केला, दिसतंय की करण्याची इच्छा आहे पण थोडं थोडं करा, कसं कराल? महापौर साहेबांनी आत्ताच सांगितलंय की 21 तारखेनंतर हे आपल्याला पूर्ण इचलकरंजी ही अतिक्रमण मुक्त करायची आहे. तर त्यांचं जे स्वप्न आहे ते चांगलं आहे, कारण इचलकरंजीमध्ये कोणी यावं, कसंही राहावं, कसंही बसावं, काही करावं, आता हे चालणार नाही. झालं, तुम्ही भरपूर केला, भरपूर मजा घेतला, आता नाही चालणार. इचलकरंजीला काहीतरी वळण लागायलाच पाहिजे आणि ते वळण लागल्याशिवाय इथं ई बसेस येणार आहेत, ते कशा फिरणार? लोकांची वाहतूक कोंडी व्हायला. आज साधं कोल्हापूर नाक्यापासून झेंडा चौकात जायला आपल्याला 20-20 मिनिटं, 25-25 मिनिटं लागायल्यात, 1 किलोमीटर 2 किलोमीटर जायला. आणि शाळेची बसेस आहेत, सगळं आहे, सगळ्या वस्तू सगळं आहे. इचलकरंजीला ही चांगली सवय लावायलाच लागणार. नागरिकांना माझी विनंती आहे, सर्व नेत्यांना माझी विनंती आहे, सर्व पुढाऱ्यांना माझी विनंती आहे, फेरीवाल्या संघटनेच्या अध्यक्षांना माझी विनंती आहे, सर्वांनी या महापौरांनी जे काम हाती घेतलंय त्यांना तुम्ही सहकार्य करावं. मी उपमहापौर म्हणून त्यांच्या पूर्णपणे पाठीशी राहणार आहे. आपण जर इचलकरंजी गेलो तर जगामध्ये देशामध्ये इचलकरंजीचं नाव लिहिलं, इचलकरंजीला कनेक्टिव्ह नाही. जर बघितलं तर एअरपोर्ट पासून इचलकरंजीमध्ये याला एखादा वस्त्रोद्योग असल्यामुळं एखादा व्यापारी याला डगमगतो, रेल्वे कनेक्टिव्ह नाही, त्यामुळे इचलकरंजीचं नाव कुठेतरी कमी. हे जर बघितलं सर्वसाधारण कसा प्लॅन असेल, कोल्हापूर कनेक्टिव्ह असू दे किंवा एअरपोर्ट कनेक्टिव्ह किंवा रेल्वे कनेक्टिव्ह, काय प्लॅन असेल? एअरपोर्ट तर आता कनेक्टिव्हिटी जाईल, कुठे पण मोठ्या शहरात जरी गेलं तर 30-35 मिनिटं एअरपोर्टवर जायला लागतातच. आणि इथनं एअरपोर्ट हे 30-35 मिनिटांमध्ये आपण एअरपोर्टवर पोहोचतोय. त्यामुळे फक्त एअरपोर्टच्या फ्लाईट आता वाढल्या पाहिजेत. आमचे खासदार धनंजय महाडिक असू दे, आमचे खासदार धैर्यशील माने दादा असू दे, आता हे प्रयत्न करल्यात. आता 2-2 टाईम मुंबई टू इचलकरंजी आता चालू आलंय जवळजवळ. इथून आता किशनगड चालू आलंय, इंदोर चालू आलंय, सगळीकडे आता इथं फ्लाईट सगळीकडे चालू आल्यात. तर इचलकरंजीला फ्लाईट्सचं कनेक्टिव्हिटी चांगली व्हायला, काय प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. फक्त रेल्वेचा जो सांगायला तर आता रेल्वे आपल्यापासून 8 किलोमीटरवर आहे, ती इथं जवळ यावी, तो एक धोरणात्मक वगैरे निर्णय आहे आणि ते जर झालं तर आम्ही चांगलंच आहे. आपण जर बघितलं तर महापौर उपमहापौर यांनी ऍक्शन मोडमध्ये इचलकरंजी अतिक्रमण मुक्त करणार आणि ज्या ई बसेस सेवा सुरू होणार त्या सगळ्या पद्धतशीर चालू करणार. त्यामुळे इचलकरंजी येणाऱ्या काळामध्ये रोल मॉडेल बनवणार असं उपमहापौरांच्या मनात दिसते. कॅमेरामॅन निखिल विसेस, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.